नमस्कार, मी पद्मजा कुलकर्णी. मी कालच यूट्यूबवर माझं चॅनल लॉन्च केलं आहे, ज्याच्या थ्रू मी माझे गीता रिलेटेड, भगवद्गीता रिलेटेड फ्लॅश कार्ड्स आणि ब्लॉग्स पब्लिश करणार आहे. अत्यंत सोप्या शब्दामध्ये आणि छोट्या फॉर्मॅटमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन त्याच्यामध्ये. ते सगळे फ्लॅश कार्ड्स आणि ब्लॉग्स हे माझे इंग्लिशमध्ये असणार आहेत, पण मी आजचा हा खास व्हिडिओ मराठीमध्ये तयार केलेला आहे. आणि मंडळी, मी तुम्हाला एक कोडं घालणार आहे आज. जे भगवद्गीतेचा अभ्यास करत आहेत, ज्यांनी बरेच वर्ष केलं आहे, त्यांना हे सोपं असणार आहे. आणि ज्यांनी अभ्यास केलेला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे सोपं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बघा, तुम्हाला याचं उत्तर सापडतं आहे का? तर कोडं असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या गाड्या या पेट्रोल, डिझेल किंवा आत्ता अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रिक कार्स, राईट? सो लेट्स टेक ॲन एक्झाम्पल ऑफ कार्स ज्या पेट्रोल डिझेलवर चालतात, बरोबर? तर समजा एखादी खूप स्वँकी गाडी आहे, खूप चकाचक महागाची गाडी आहे, किंवा एखादी जुनी 50 वर्षापूर्वीची गाडी आहे. या दोन्ही गाड्यांना पेट्रोल किंवा डिझेल असल्याशिवाय त्या चालूच शकणार नाहीत. किती का महागाची गाडी असे ना किंवा किती का जुनी गाडी असे ना, पेट्रोल आणि डिझेल हे त्याच्यातलं एनलिव्हनिंग प्रिन्सिपल आहे. हा एक क्लू देते मी तुम्हाला. पेट्रोलशिवाय आणि डिझेलशिवाय ती चालणार नाही गाडी, बरोबर? दुसरी गोष्ट अशी आहे की आता ती गाडी म्हणजे समजा एखादी ॲम्ब्युलन्स पेशंटला घेऊन चालली आहे हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल लागणार आहे. एखादी स्कूल बस मुलांना सुरक्षित पोचवण्यासाठी घरी किंवा शाळेत चालली आहे, तीसुद्धा पेट्रोल किंवा डिझेलशिवाय चालू शकणार नाही. आणि या उलट एखादा चोरी करून चाललेला आहे गाडीतून एखाद्या, त्यालाही पेट्रोल किंवा डिझेल लागणार आहे, राईट? म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल हे गाडीचा स्पीड किंवा गाडी कोणत्या पर्पजसाठी चाललेली आहे, ड्रायव्हर ती गाडी घेऊन, हे ठरवू शकत नाही. म्हणजे याच्यावरती हे भेदभाव नाही करत पेट्रोल, राईट? सो मोड ऑफ व्हेकल, स्पीड, कोणत्या उद्देशाने ती गाडी चालली आहे, हे पेट्रोल डिझेल ठरवू शकत नाही. आणि ॲट द सेम टाईम काय आउटकम आहे त्या गाडीचं, म्हणजे व्यवस्थित स्पीडनी चाललेली गाडी एखाद्या चांगल्या उद्देशासाठी चालली आहे, मी म्हटलं तसं, किंवा वाईट उद्देशासाठी चालली आहे, गाडीचा ॲक्सिडेंट झाला किंवा गाडी सुरक्षित पोचली का, हे पेट्रोल डिझेल ठरवू शकत नाही. आणि ते अफेक्टही होत नाही. त्याचं जे आउटकम आहे गाडीचं, त्या फलित आहे एखाद्या डेस्टिनेशनला जाण्याचं, ते ठरवू शकत नाही, राईट? सो आता कोडं असं आहे की गाडी ही पेट्रोल डिझेलशिवाय चालू शकत नाही. तसंच मानवी जीवनाशी हे निगडीत कसं आहे, म्हणजे थोडक्यात पेट्रोल, गाडी आणि उद्दिष्ट काय आहे, राईट? किंवा कपॅसिटी एखाद्या व्हेकलची म्हणू आपण, हे 3 गोष्टी मानवी जीवनाशी कशा निगडीत आहेत आणि याचे पॅरलल्स काय असू शकतात? बघा, विचार करा. उत्तर मी देईन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करेन. थँक्यू.